गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फडके हाऊस चौकात रस्त्यात चूल पेटून भाकरी करत आंदोलन करण्यात आले। भाजपची स्मृती गेली कुठे? सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? अबकी बार गॅस सिलेंडर भाजपची स्मृती गेली कुठे? भाजपची स्मृती गेली कुठे? भाजपची स्मृती गेली कुठे? अब की बार महागाईची सरकार, महागाईचा झटका, लाडक्या बहिणींना फटका अशा घोषणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कसबा पेठेत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटून त्यावर भाकरी केल्या। महागाईची झळ आज गोरगरीब सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे एकेकाळी 10 रुपये गॅस वाढला की केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेत्या स्मृती इराणी हिचे पोस्टर लावण्यात आले आणि भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला। महागाई थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे। त्यांनी लोकांना फसवून 2014 सालापासून सरकार चालवले आहे। लोकांना महागाईने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत असल्याचं शहर प्रमुख संजय मोरे यावेळी बोलताना म्हणालेत। या आंदोलनास शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिक, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेटकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारेटकर, विद्या होडे, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, राजेश मोरे, महिला आघाडी उपशहर संघटिका अमृता पठारे, सलमा भाटकर, रोहिणी कोल्हाळ, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदेरे, करुणा गाडगे, सुलभा तळेकर, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेना शहर प्रमुख गौरी चव्हाण, सोनाली जुनवणे, रेणुका साबळे, गायत्री गरुड, सविता गोसावी, रुपाली जिंतीकर, नेहा कुलकर्णी, स्मिता पवार, पूजा खेडकर, नमिता चव्हाण, युवा सेना शहर संघटक राम थरकुडे आदी सहभागी झाले होते। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांनी वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आणखी एक झटका दिला आहे। LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे। LPG गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आणि गैर लाभार्थी दोघांनाही लागू आहे। सुधारित किमती 8 एप्रिलपासून लागू झाल्यात। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसाठी गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढेल, तर ग्राहकांसाठी ती 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली होती। सरकारने 50 रुपयाने गॅसचे दर वाढवल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं आहे। सरकारच्या दरवाढ निर्णयाविरोधात चूल पेटवा आंदोलन करण्यात येत आहे। सरकारच्या महाराणी स्मृती इराणी कुठे आहेत अशा प्रकारच्या घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या। सगळं पद्धतीने महाग झालेलं आहे। गोरगरिबांनी करायचं काय, सामान्य जनतेने करायचं काय? अच्छे दिन येतील या आम्ही या भ्रमात होतो, पण अच्छे दिन मला वाटतं आता भूतकाळात जमा झालेले आहेत। अच्छे दिन आता परत कधी येणारच नाहीये। आणि लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 देत असाल तर एका हाताने तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 देताय आणि तिच्या त्याच दुसऱ्या हाताने तुम्ही पैसे वसूल सुद्धा करताय। वसूल करण्यासाठी हे फक्त सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत आम्हाला। यात तुमचाच फक्त लाभ होतोय, गोरगरिबांचा सामान्यांचा यात काही एक लाभ होत नाहीये। यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले। आज आमच्या महिलांनी उन्हातानात बसून या चुलीवर भाकऱ्या तापल्यात। याच भाकऱ्या आता मोदी सरकारच्या तोंडात घालणार आहोत आम्ही। महिलांना केवळ सोयी सुविधा देतो, लाडकी बहीण देतो म्हणून सत्तेवर आलेली मेरी प्यारी बहिणा या योजना या केवळ सत्तेवर येण्यासाठी होत्या। आज खरी परिस्थिती ही आहे आणि ही पेटलेली चूल ही आमच्या नशिबी आलेली आहे। याचा जाब आम्हाला हवा आहे। आम्हाला परत चुली समोर बसवला। स्मृती इराणींना तुमच्या माध्यमातून स्मृती इराणींना आम्हाला हेच सांगणं आहे, जेव्हा महिलांवर अत्याचार होत होते तेव्हा तुम्ही मनमोहन सिंग यांच्या तोंडावर बांगड्या फेकल्या होत्या आणि जेव्हा सिलेंडरचे भाव असे वाढले होते तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा तुम्ही रस्त्यावर अक्षरशः गडाबडा लोळल्या होत्या। तर आज तुम्ही कुठे आहात आणि आम्ही तुम्हाला काय अभिप्राय आहे आमच्याकडून? आम्ही पण हेच करावं। आम्ही अजून सुसंस्कृतपणा सोडलेला नाहीये म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत। सिलेंडरची वाढ होती, त्यांनी काय करायचं? ज्यांना 2 वेळचं जेवण मुश्किल आहे त्या लोकांनी काय करायचं? आमचा प्रश्न आहे। आणि गोरगरिबात ज्यावेळेस बलात्कार होतात त्यावेळेस तुम्ही लवकर ऍक्शन घेत नाही। मग इथं कसं तुम्ही लगेच वाढवता? लगेच सिलेंडरचे भाव वाढवले, लगेच पेट्रोलचे भाव वाढवले। त्यावेळेस महिला सुरक्षित नाहीये, त्यावेळेस तुम्ही काय करता? त्यावेळेस तुमचं सरकार कुठे गेलेलं असतं? जिथे बलात्कार होतं तिथे तुम्ही येत नाही, त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर उतरत नाही।